मंडळी, आताचे जे युग आहे ते डिजिटल युग आहे आणि या डिजिटल युगामध्ये सरकारकडून विविध विभागामध्ये सुलभता राबण्यासाठी नवीन नवीन उपक्रम राबवले जात आहेत आणि या ठिकाणी महत्त्वाची भर टाकली आहे ती म्हणजे महाराष्ट्र सरकारच्या जी भूमी अभिलेख विभाग आहे या विभागाने आता जी शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना त्यांच्या डिजिटल सातबारे असू द्या, 8अ असू द्या, असे जमिनीचे सर्व कागदपत्रे त्यांना त्यांच्या व्हॉट्सअप नंबरवरती मिळणार आहेत। मंडळी, तुमच्या व्हॉट्सअपवरती तुम्हाला तुमचा 712 किंवा 8अ कसा डाउनलोड करायचा आणि तेही घर बसल्या हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे मित्रांनो, त्यामुळे व्हिडिओला तुमच्या व्हॉट्सअपला स्टेटस म्हणून ठेवा किंवा व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सुद्धा शेअर करा। मंडळी, व्हिडिओला लाईक करणे असू द्या किंवा व्हिडिओला शेअर करणे असू द्या हे तुमच्यासाठी फ्रीमध्ये आहे, पण आमच्यासाठी ते मोटिवेशन आहे। तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी डिजिटल सुविधांचा उपयोग करून नागरिकांना झटपट सुविधा उपलब्ध करण्याच्या उद्देशाने हा एक क्रांतिकारी पाऊल उचललं गेलं आहे। यामुळे वेळ आणि श्रम, पैसा वगैरे ह्या गोष्टीची तर बचत होणारच आहे। सगळ्यात महत्त्वाचा आहे तो म्हणजे त्रास। हा त्राससुद्धा या ठिकाणी वाचला जाणार आहे आणि या ठिकाणी तुम्हाला त्यासाठी कोणत्या तलाठी कार्यालयाला फेऱ्या मारण्याची गरज लागणार नाही किंवा कोणत्या एजंटची गरज लागणार नाही। काही वेळेस काय होतं मित्रांनो, एक 712 डाउनलोड करण्यासाठी आपल्या गावामध्ये CS सेंटर नसतं किंवा त्याची माहिती आपणाला माहीत नसते कसं डाउनलोड करायचं, त्यासाठी आपणाला तालुक्याच्या ठिकाणी जावं लागतं। तर असे जे त्रास होणार आहेत ते त्रास या ठिकाणी वाचले जाणार आहे, कारण तुम्हाला डायरेक्ट तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्हाला ते 712 8अ तुम्हाला मिळणार आहेत। पण त्यासाठी तुम्हाला काही प्रोसेस आहे, ते प्रोसेस फॉलो करणे गरजेचं आहे। त्यासाठी व्हिडिओ हा न स्किप करता व्हिडिओ संपूर्ण व्यवस्थितपणे पाहून घ्या आणि या ठिकाणी या उपक्रमाचा जो उद्देश आहे तर या ठिकाणी संबंधित जे शेतजमीन आहे त्याची सर्व माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवणे असू द्या किंवा जी कार्यालयामध्ये गर्दी कमी करणे असू द्या, तर हा या उपक्रमाचा उद्देश आहे। आणि या ठिकाणी जी कागदपत्रे तुमच्या व्हॉट्सअपवरती मिळणार आहे त्यासाठी तुमचा 712 असू द्या किंवा तुमचा 8अ असू द्या, तुमचा प्रॉपर्टी कार्ड असू द्या, म्हणजे तुमचे प्रमाणपत्र असू द्या, जे मालकी हक्काचं असू द्या किंवा किंवा या ठिकाणी तुमची मालमत्ता प्रपत्र असू द्या, म्हणजे प्रॉपर्टी कार्ड आहे। त्याचबरोबर तुमचे भूमापन नकाशा असू द्या, म्हणजे मेजरमेंट मॅप असतो तो असू द्या किंवा जे सुधारणा नमुने असू द्या, तर हे सर्व कागदपत्रे तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवरती मिळणार आहेत। पण ती प्रोसेस तुम्हाला जाणून घेणे महत्त्वाचे आहे। आता या ठिकाणी सेवा वापरण्यासाठी जी पद्धत आहे ती भूमी अभिलेख जे विभाग आहेत त्यामध्ये या ठिकाणी व्हॉट्सअप नंबर त्यांनी जाहीर केला आहे। आता प्रत्येक जिल्ह्यासाठी प्रत्येक वेगवेगळा व्हॉट्सअप नंबर आहे, हे व्यवस्थित समजून घ्या आणि त्या विशिष्ट व्हॉट्सअपवरती तुम्ही जर संपर्क साधला तर तुमच्या स्वतःच्या व्हॉट्सअपवरती एका विशिष्ट पद्धतीने हे तुमचे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला मिळणार आहेत। तर ही जी सेवा आहे ती मिळण्याची प्रक्रिया काय आहे, तर सर्वप्रथम जो विशिष्ट व्हॉट्सअप नंबर आहे त्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्हाला हाय किंवा हॅलो मेसेज पाठवायचा आहे। पण पहिला तो व्हॉट्सअप नंबर तुमच्या नंबर लिस्टमध्ये सेव्ह पाहिजे आहे आणि व्हॉट्सअपवरती त्यांच्या जी बोट ॲक्टिव्ह असते ते बोट तुम्हाला तुमचं नाव विचारतं, त्यानंतर तुमचा जिल्हा विचारतं, यानंतर तालुका आणि तुमचं गाव विचारतं। तर बोटची ही प्रोसेस असते, ती प्रोसेस जी क्रमानुसार आहे ती क्रमानुसार तुम्हाला फॉलो करणे गरजेचं आहे। यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, गावानंतर तुम्हाला जो तुमचा गट नंबर किंवा प्लॉट नंबर विचारला जातो तो प्लॉट नंबर गट नंबर जसाच्या तसा 712वरती जसा आहे तुम्हाला ते तसाच तुम्हाला त्या ठिकाणी सेंड करायचा आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही जर योग्य ती माहिती दिली तर ते बोट काय करतं, तर या ठिकाणी तुमची माहिती पडताळणी करतं आणि कागदपत्रे निवडायला सांगतं। तर त्यामध्ये तुम्हाला कागदपत्रे निवडामध्ये तुम्ही 712 मागितला असेल तर 712 मिळेल, 8अ मागितला असेल तर 8अ मिळेल। तर जे कागदपत्र मागितला तर तेच तुम्हाला त्या ठिकाणी चूज करण्याचा ऑप्शन मिळतो आणि त्यानंतर तुम्हाला एक PDF स्वरूपामध्ये डॉक्युमेंट तुम्हाला जे तुम्ही रिक्वायर केलं आहे तेच तुम्हाला मिळणार आहे। मंडळी, हा व्हिडिओ इथं संपत नाही, व्हिडिओ विदाऊट स्किप करता पूर्ण व्यवस्थितपणे समजून घ्या आणि या ठिकाणी हे व्हॉट्सअप नंबर कोणता आहे आणि या ठिकाणी हा व्हॉट्सअप नंबर कोणता आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणारच आहे। कोणत्याही वेळी तुम्हाला कोणत्याही ठिकाणाहून ही 24 तास सेवा उपलब्ध राहणार आहे। फक्त तुम्हाला तुमचा डाटा ॲक्टिव्ह करावा लागणार आहे मोबाईलमध्ये, फक्त तेवढंच तुम्हाला करायची गोष्ट आहे आणि मोफत किंवा नाममात्र शुल्कामध्येच हे तुम्हाला डिजिटल म्हणजेच या ठिकाणी हे कागदपत्र आहे ते डिजिटल स्वरूपामध्ये असल्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला छपाईसाठी किंवा स्टॅम्पसाठी इत्यादी खर्च आहे तो सुद्धा खर्च या ठिकाणी तुमचा
वाचला जाणार आहे। बघा या ठिकाणी हा जो उपक्रम आहे तो डिजिटल इंडिया आणि ई गव्हर्नन्स या धोरणातून राबवला जात आहे आणि स्मार्ट सिटीच्या धर्तीवरती या ठिकाणी असे प्रकल्प राबवले जाणे खूप गरजेचं आहे। बघा या ठिकाणी हा फायदा कोणाला होणार आहे तर शेतकऱ्यांना किंवा त्याचबरोबर हे जमीन विक्रेती खरेदी करणारे जे कस्टमर किंवा जे विक्रेते आहेत त्यांनासुद्धा या ठिकाणी याचा फायदा होणार आहे। त्याचबरोबर बँकेमध्ये सुद्धा जमीन तारण ठेवण्यासाठी सुद्धा या ठिकाणी याचा फायदा होणार आहे आणि जमीन भाडेकरी तत्वावरती जे घेत आहेत त्यांनासुद्धा याचा फायदा होणार आहे। त्याचबरोबर या ठिकाणी जमिनीचे जे कायदेशीर वारस आहेत किंवा जे उत्तराधिकारी आहेत त्यांना, त्याचबरोबर वकील, सर्वेक्षण असू द्या, तलाठी असू द्या, तर अशा विविध घटकांसाठी हे लाभदायक गोष्ट ठरणार आहे। बघा आता ही तुमच्या जिल्ह्यामध्ये किंवा तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी ही उपक्रम राबवला जात आहे की नाही तर सुरुवातीला ही सुविधा प्रायोगिक तत्वावरती नागपूर विभागामध्ये सुरू केली आहे। म्हणजेच या ठिकाणी फक्त एक टेस्टिंग फेज आहे तो नागपूरमध्ये आहे आणि नागपूरमध्ये ही टेस्टिंगसाठी ही योजना राबवली जात आहे। सुरुवातीला फक्त नागपूर आहे आणि लवकर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही योजना राबवली जात आहे। त्यामुळे खेडेगाव असू द्या किंवा सर्व महाराष्ट्रामध्ये ही योजना राबवली जाणार आहे। बघा या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तुमची जी माहिती आहे त्याची सुरक्षितता। या ठिकाणी तुमचा जो डेटा वापरला जाणार आहे तो विशेषतः कोण सुरक्षा त्याची करणार आहे तर भूमी अभिलेख विभाग हे त्या तुमच्या डेटाचे संरक्षण करणार आहे आणि त्यासाठी OTPची सिस्टम वापरली जात आहे। जो तुम्ही WhatsApp नंबर दिला आहे त्या WhatsAppवरती तुम्हाला OTP जाणार आहे, तो OTP तुम्हाला या ठिकाणी सबमिट करायचा आहे। आता OTP WhatsAppवरती किंवा तुम्हाला टेक्स्ट मेसेजवरती जाईल ती महत्त्वाचं नाही आहे, तर हे महत्त्वाचं आहे की तुमची हा जो डाटा आहे त्याची प्रायव्हसी आणि ती प्रायव्हसी जपण्याचं काम भूमी अभिलेख विभाग करत आहे ते OTPद्वारे। हा जो उपक्रम आहे याची अंमलबजावणी नागपूरमध्ये जर व्यवस्थितपणे झाली तर हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही योजना राबवली जाणार आहे आणि ह्याची ऑनलाईन तक्रारसुद्धा नोंदणी होणार आहे आणि संबंधित अपडेटसुद्धा तुम्हाला WhatsAppवरतीच मिळणार आहे। बघा या ठिकाणी ऑनलाईन तक्रार नोंदणी असू द्या किंवा जमिनीशी संबंधित जे अपडेट आहेत किंवा जे नोटिफिकेशन आहेत किंवा GRसुद्धा असू शकतात, तर संबंधित जे खरेदी विक्री स्टेटस असू द्या त्याचे अपडेट असू द्या किंवा तुम्ही जर एखादं आपल्या शेताचे वहिवाटीसाठी किंवा तुम्ही जर मोजणीसाठी अर्ज केला असेल तर असे त्याची बुकिंग असू द्या, तर असे ज्या सगळे अपडेट आहेत त्या अपडेटसुद्धा हे सर्व तुमच्या WhatsAppवरती जोडण्याची शक्यता आहे। म्हणजेच त्या WhatsApp नंबरवरती जोडण्याची शक्यता आहे आणि नागपूरमध्ये जर व्यवस्थितपणे हे पार पडलं तर तुमच्या गावामध्ये तलाट्यांमार्फत किंवा तहसीलदारामार्फत किंवा पंचायत समितीच्या सदस्यांमार्फत हे प्रसारण व्यवस्थितपणे होईल। ह्याची सुद्धा अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलमध्येच मिळणार। पण त्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल नोटिफिकेशनवरती क्लिक करा, जेणेकरून हे अशा सगळ्या महत्त्वाच्या जे अपडेट आहेत किंवा ज्या महत्त्वाच्या योजना आहेत त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात प्रथम आपल्या YouTube चॅनलद्वारे भेटेल।